गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 16वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, हे अर्जुना, ते मनुष्य मंद मान आणि दमनाने उन्मत्त होऊन कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन, तसेच अज्ञानाने मिथ्य सिद्धांतही ग्रहण करून भ्रष्ट आचरणाने युक्त होऊन संसारामध्ये वर्तन करतात. तसेच हे मरेपर्यंत राहणाऱ्या अनंत चित्ताचा आश्रय घेतात आणि विषय भोगांमध्ये तत्पर असलेल्या, तसेच इतकाच केवळ आनंद आहेत असे मानणारे आहेत. म्हणून अशा प्ररूपी शेकडो फासांनी बंधन पावलेल्या आणि कामक्रोधांमध्ये परायण होऊन विषयभोगांच्या पूर्ततेसाठी अन्यायपूर्वक धन इत्यादी पुष्कळ पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या पुरुषाचे विचार अशा प्रकारे असतात की मी आज हे मिळविले आहे आणि या मनोरथाला प्राप्त होणार आहे आणि माझ्याजवळ इतके धन आहे आणि पुन्हा आणखीही येईल, म्हणजेच आणखी दुसरे धन सुद्धा माझेच होईल. तो शत्रू माझ्याकडून मारला गेला आहे आणि दुसऱ्या शत्रूला देखील मी मारेल. तसेच मी ईश्वर हे ऐश्वर्य आणि भोगणारा आहे आणि सर्व सिद्धींनी युक्त आहे. तसेच मी बलवान आणि सुखी आहे. मी मोठा धनाढ्य आणि थोर कुलातील आहे. माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. कोण आहे? मी यज्ञ करणे, दान देईन, आनंद प्राप्त करेन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेला असतात. म्हणून हे अनेक प्रकारचे भ्रमित चित्त झालेला अज्ञानी लोक मोह रूपी जाळ्यामध्ये फसलेले, तसेच विषयभोगांमध्ये अत्यंत आसक्ती झालेले लोक महान अपवित्र अशा नरकात पडतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.